हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे एकापेक्षा अधिक मतदारसंघात असल्याची तक्रार महाविकास आघाडीकडून करण्यात आली। हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची यादी घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याकडे तक्रार केली। दरम्यान आमदार समीर मेघे यांनी आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचं नाव रहिवासी नसताना हिंगणा विधानसभेत नोंदवून घेतल्याचा आरोप मबियाकडून करण्यात आलाय। दरम्यान आमदार समीर मेघे यांनी हे आरोप फेटाळून लावले। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 60,000 मतदार बोगस असल्याची तक्रार तिथल्या स्थानिक नेत्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। त्यातल्या 19,000 बोगस मतदार याद्यांची ही कट्टा घेऊन हे सगळे स्थानिक नेते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहे। माजी मंत्री रमेश बंगे, आपण त्यांना विचारूया, इतका धक्कादायक प्रकार आहे, कोण याला जबाबदार असं वाटतं आणि कोणी केलं असं वाटतं? तुमचं मत काय? नाही, हा फार मोठा धक्कादायक प्रकार आहेच। जवळपास 52,000 मतदाराची आम्ही इलेक्शन पिटिशन दाखल केलं होतं 14 मध्ये। तोपर्यंत निकाल काही दिला नाही, वकील न्याय हजराचे नाही। त्यात हे सगळं केल्यानंतर आम्ही निवडणूक आयोग आहे दिल्ली, मुंबई आणि दिल्लीला सुद्धा पाठवलं आम्ही की आज जर तुम्ही रेशो पाहिला तर सर्वात जास्त मतदार वाढीचा वेग हा संपूर्ण नागपूर जिल्ह्याच्या 12 विधानसभा मतदारसंघापैकी फक्त हिंगण्यामध्ये आहे। सर्वात जास्त मतदार हिंगण्यामध्ये आहे आणि सर्वात बोगस मतदाराची नोंदणी हिंगणा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे। आणि हे मॅनिक्युलेट केलेला कार्यक्रम आहे। प्रशासनाला हाताशी धरून हे नाव त्या ठिकाणी टाकले गेले। जे व्होटिंग आहे त्यामध्ये एक ट्रिमेंडस वाढ 2014 मध्ये झाली आणि हळूहळू अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये लक्षात आलं की हे या लोकप्रतिनिधीचंच काम आहे। कारण प्रशासनामध्ये मी आता वर्तमानपत्रांमध्ये वर्षभरापूर्वी एक बातमी वाचली, आपल्या कलेक्टर साहेबांचा सत्कार करण्यात आलेला होता, प्रशासनाचा सत्कार करण्यात आला होता की सगळ्यात जास्त मतं हिंगणा विधानसभेत वाढल्या गेली, म्हणजे टाकण्यात आली, नवीन नोंदणी झाली। आणि ही नवीन नोंदणी सत्य आहे का हे तपासण्याचं काम प्रशासनाचं होतं। ही बोगस नोंदणी केली आणि पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये बातम्या झळाळल्या आणि हे खऱ्या अर्थाने प्रशासनाचे आशीर्वाद असल्यामुळेच आमचे लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे बोगस वोटिंग आमच्या मतदारसंघात टाकतात। प्रशासन काय भूमिका घेतं, या सर्व 60,000 मतदारांचं काय करतात किंवा त्या संदर्भात काय निर्णय घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। आज MIDC एरिया आहे। MIDC एरियामध्ये आपल्यालाही माहीत आहे की मोठ्या प्रमाणात जे लेबर्स असतात ते येतात, काही दिवस वर्ष थांबतात आणि मग दुसरीकडे जातात। आणि त्यांनी समजा कागदपत्र दिलं आहे, हे आदरणीय प्रशासनाचं काम आहे, कलेक्टर साहेबांचं काम आहे, ते शहानिशा करतील, खरं काय खोटं काय सांगतील। पण खोटं नरेटिव्ह, खोटं बोलणं आणि रेटून बोलणं हाच महाविकास आघाडीचा धंदा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।